गेल्या वर्षी तर काही कांद्याला भावच नव्हता. तुरीचा बी काही उत्पन्न एवढं म्हणाविषयच नाहीच. कधी एका पिकात भेटतं, एका पिकात नाही भेटत. उपयोग नाही. परिस्थिती गंभीरच आहे. लाख दीड लाखामध्ये कसं कुटुंब चालायचं, काय करावं हेच काही समजत नाही शेतीमध्ये. तुमचं नाव काय? रामेश्वर बाजीराव मगर. आणि सध्या तुमच्या शेतात काय काय पिकलं? शेतात सध्या कांदा आहे, सरकी आहे. आता कांदा तर काय आता उन्नी ते लागल्यामुळं काही गेल्या वर्षी तर काही कांद्याला भावच नव्हता. यावर्षी थोडंसं काय सरकी कपासी अजून लावलेली, तिकडे तूर आहे. काही तुरीचा बी काही उत्पन्न एवढं म्हणाविषयच नाहीच. आता कसं आहे, आता करावंच लागतं, नाही करावं तर काय शेती करावंच लागते. कधी एका पिकात भेटतं, एका पिकात नाही भेटत. उपयोग नाही. परिस्थिती गंभीरच आहे. एवढं करतो आम्ही पण काही पुरत नाही याच्यामध्ये. शेतीमध्ये काही हळदी लावलेली आहे. हळदीचं बिन पीक ते उन्नी लागते, त्याच्यामुळं ते काही हे होत नाही. काही मोसंबीचे झाडं आता काय ह्या वर्षीच लावली. पहिला बगीचा होता, त्याला उन्नी लागली, ते काढून टाकला, ते काही जमला नाही. नंतर आता लावली पुन्हा ती शेतामध्ये उन्नी, ती बारीक सुरू झाली. काय करावं हेच काही समजत नाही शेतीमध्ये. आता अनुदानचं बी काय काही येतं, काही नाही येत. काही तिकडंच आपल्यापर्यंत येतच नाही ते. तर शेती आता 5 एकर शेती आहे. 5 एकर शेतीमध्ये काय लय झालं तर 1 लाख दीड लाखाचं उत्पन्न निघतं. लाख दीड लाखामध्ये कसं कुटुंब चालायचं, काय खायचं, कसं ठेवायचं. आता झाले 4-5 दिवस पाणी चालू आहे. आजच मजूर लावलं घराच्या बाहेर, आज निघले. आता 5 दिवस जर घरात मानल्यानंतर काय खाणार आहे. समस्या काय आहे पाण्याचं, म्हणजे समस्या काय आहेत? समस्या काय, आता पाणी आता जर उघाडत माल जमू शकते, जर जास्त कमी आला पुन्हा सोडू शकते ना. येणार नाही ना पीक सक्सेस होणार नाही. धुई येणार आहे तुम पुढं कांद्याला. आता आपलं जेवढे परत न चालू तेवढं करतो आपण, पण नंतर ते नाही होऊ राहिले सक्सेस. परिस्थिती थोडं गंभीरच ह्या वर्षी. मला आले पण ते येणं शक्य नाही पाण्यामुळं. आणि सरकारकडून काही मदत? सरकारकडून काय मदत नाही. काही येते, काही वर्षभरच त्यालाच खर्चाला. PM किसानचं काही येतं, ते म्हणते अजून बाकीच आहे. कधी येते कधी नाही येत. कधी म्हणते तुमचं ते येत नाही, आधार कार्डात लिंक नाही. म्हणजे असून पण संपूर्ण असून पण हीच परिस्थिती. टायमाला कोणचंच नाही. फवारणी असेल, खत असेल, तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी घेता तेव्हा त्याचा खर्च तुमचा कसा निघतो? नाही निघत ना, नाही निघत. खर्च निघत नाही. काही निघतो, काही निघत नाही. म्हणजे ते हेच पदरूनच खाणं आहे त्याला. शेवटी आपल्या पैसे नाही झालं तर दुसरीकडे पुन्हा काम करून याला लावून नाही शेतीला. असं आहे. 2 पैसे जे येतील ते काही याला लावा, काही लेकरा बाळाला खाऊ घाला. ते कुठं ते शक्यच नाही हो राहिलं ना उत्पन्न. आता खताची बॅग झाली 2000 रुपयाला. आता एकरी कमीत कमी लागत खत 4 ते 5 बॅग. आता 5 एकर शेतीमध्ये किती बॅग लावून राहिले? 25 बॅग खत टाकायचं. औषध आता एक अर्धा लिटर औषध आणायचं म्हणलं तर 1200-1500 रुपये लागते. आणि अर्धा लिटरमध्ये काही होत नाही. 5 एकर असल्यामुळे 5 लिटरची कॅन, 10 लिटरची कॅन. अनुदानाचं काही काही नाही. अनुदानाचं काही मिळत नाही आमचं. काही वेळेस येते, काही वेळेस नाही येत. ते म्हणते तुम्ही आधार कार्ड लिंक नाही केलं. आता मग आपण तिकडे लिंक करायला त्याला 2-4 दिवस जाते तिकडं. पुन्हा इकडं काम बुडवतं. मग ते कोण डोकं लावत नाही त्याला. नका काही नाही आलं तर आपलं जे तेच करावं खावं, असं चालू आहे सध्या. आता काहीच 10 रुपयाचं उत्पन्न नाही. फक्त नुसतं लावणे, इकून तिकून आणणे, शेतीला लावणे. तुम्ही कसं करायचं तुम्ही करा, काय करायचं तुम्हाला. इथून पुढं आता गहू फेरायचं, नंतर आता गव्हाला तरी इकून तिकूनच पान आहे. अरे उत्पन्न आलं कांद्याचं तर हाही ठीक, नाही आलं तर काय करणार त्याला उन्नी. सध्या आता त्याची अशी उन्नी असते ना, सध्या उन्नी त्याला कांद्याला. तुम्ही सांगा आता बी लावायच्या अगोदरच आहे, मग नंतर ते बी कधी यायचं. पण तरी ते लावाच लागत येईनच वाटतं. अशा याच्यात नाही त्याच्यात नाही याच्यात मजुराचीच बराबरी करावं लागते ना. ते कामाला आलेच नंतर त्याच्यात त्याला द्यावंच लागते. हप्त्याला पेमेंट. आपण आपलं काही करा ते थोडी विचारणार तुम्ही कुठून दिले, कशी दिले, काय दिले. पण ते काम करणार तर त्याला द्यावंच लागणार आहे. किती एकर शेती आहे? एकरी सरासरी खर्च 30,000 रुपये, 30-35,000 रुपये येते. आणि त्याच्यात जर समजा 30-35,000 रुपये खर्च केले तर 5-5,000 उरले म्हणजे लॉसच आहे. शेती पुरतच नाही. ते करावंच लागत आहे, त्याला विलाज नाही. 2,000 रुपये खताची थैली झाले नंतर किती ते होत नाही. ते शेती सोडतात नाही. मग करता काय. आता कंपन्यात इकडे तिकडे गेलं तर इकडे खराब होतं. आता कंपनीत काय 400-500 रुपये रोज देते. 12 घंटे ड्युटी करायची. आणि तिथून आल्यावर काय करणार. इथं आलं मग ती आलं की शेती करावं लागते. आता आज 400 रुपये रोज बैल आहे. आता 3-4 लावलेलं आहे मी. 1000 रुपये 700-800 रुपये रोज चाललाय. ते आपलं येऊ का नाही येऊ, पण त्याला तर द्यावंच लागेल ना. आता तुम्ही जे काही पीक लावलेत, मग कापूस असेल, मोसंबी असेल, कांदे असतील, यांचा प्रॉब्लेम काय? यांना काय त्रास काय आहे? काय त्रास होत आहे?
काय याचा का शेती भाव नाही ना, भाव येत नाही ना, मालाला भाव मिळत नाही ना. आता कांदे लावले आपण याचा, आता जर धुई आली समजा त्याचा कमीत कमी खर्च होईल समजा 20,000, याची भेटतील 15,000, 5,000 कुठून टाकायची आणि टाकावंच लागते. नाही टाकत आता पुढचं हे उत्पन्न निघाल्यानंतर पुन्हा 5-5,000 खर्च होते शेतीला. हे नाही जमलं ते नाही जमलं ते, असं बदलून पीक. पण ते पिकात काय उराणार. अनुदानला काय करता, किती आले बी नाही, येतेच किती 1,000, 2,000, 4,000, 5,000. आपली नुकसान व्हायला लागली 10,000ची, या लागले 2,000. आणि काय करते म्हणजे भेटणारे पैसे पुरतच नाही. नाही पुरत, अजिबात पुरत नाही. भेटणारे पैसे काय पुरणार आहे. म्हणजे आपलं नुकसान व्हायला लागली 10,000ची आणि आपल्याला यायला लागले 2,000. किती पट फरक आहे त्याच्यामध्ये. काय करता येईल, उपयोग नाही त्याचा. आणि पीक विमा आता मी आता 3 वर्ष झाले अजून नाही आला मला. दरवर्षी भरतो मी. मग काय अडचण हेच काय समजा. पीक विमा 3 वर्ष कंप्लीट पावत्या सुद्धा तशाचे माझ्या. काय गंभीर परिस्थिती आहे. गंभीर म्हणजे लई गंभीर आहे. आपण देऊन म्हणजे आशा असते आपल्याला, विमा भरल्यानंतर आपल्याला चालावं येते काही ना काही. ते आपल्या जवळचे बी भरायचे 1,000-500 आणि ते नाही हे नाही. काय करणार आहे. मजूर भेटतात का. मजूर नाही भेटत. बळच मग असं जिथं 300 रुपये हजेरी ते म्हणजे 400 आहे का आणावंच लागते. 400 होत नाही, या बाबा करा. आता याच्यातही शेती करताना प्रत्येक टप्प्याला वेगळा खर्च आहे, प्रत्येक टप्प्याला वेगळं नुकसान आहे. म्हणजे पीक लावण्यापासून बियाणे घेण्यापासून फसवणूक बियाणे त्याच्यात कशातच नाही. बियाणे सारे योग्य, पण ते भाव योग्य भेटत नाही ना. जरी एखाद्या उत्पन्नात फसवणूक झाली तर चालती, दुसरं काढू शकतो म्हणून. तुम्हाला उत्पन्न जे काही तुम्ही लावताय, समजा कांदा लावला तर त्याच्यासाठी जे काही तुम्ही पेस्टिसाइड असेल, खत वापरता किंवा पेस्टिसाइड वापरता, तर तुम्ही कोणाच्या गायडन्सनी, म्हणजे तुम्हाला कोण सांगतं. काही चालड्या नाही. आपलं स्वतः जे आपल्या पद्धतीने करायचं ते करायचं. आता काहीच जरी सांगितलं, काहीच सांगून पाहिलं, ऐकून बी पाहिलं, पण ते शक्य नाही झालं. त्याच्यापेक्षा काय वाटतं, आपलं जेवढं होईल तेवढं आपलं स्वतःच करायचं. कोणाला विचारायचं बी नाही, काय नाही. नुकसान झाली तर आपली त्याचा आणि त्याचा खर्च तर भरपूरच होतो ना. खर्चाचा काही विषयच नाही. खर्च जेव्हाचं ते होतं, खर्चात नाही कमी. जिथे 10 लाख आहे तिथं 15 लाख राहिले. आता तुम्ही जेव्हा पीक निघालं, पीक तुम्ही विकता कुठे. संभाजीनगर म्हणजे काही कांदा आहे तर काही व्यापारी इथे येऊन नेते. मंड्यांमध्ये विकता की मंडीत नेतो इथं विकतो. व्यापारी पैसे घेतात. व्यापारी नाही पैसे त्याचा माल ते 2 रुपये त्याला भेटलेच पाहिजे असे हिशोबाने ते बी नेणार. आता आपला गण समजा तिकडे 12चा भाव असला तर आपल्याकडून 12 थोडी नेणार, ते आपल्याला 10 देणार. त्याच्यातही फसवणूक. त्याच्यात होणारच ना. आपल्याला ते 12चा द्यायला आपल्याला तर मग फसवणूकच होती ती. त्या नेल्याच्या नंतर आपण स्वतः नेला, स्वतःला बी नेला तर गाडी खर्च ते तेवढंच पडतं, ते उरतच नाही सरासरी.